नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे मुंबई शहरातील अस्थिव्यंग तज्ज्ञांकडून रुग्णांची प्रचंड लूटमार सुरू आहे. MRI सह अनेक वैद्यकीय महागड्या चाचण्या सुचवून कमिशनच्या माध्यमातून प्रचंड कमाईचा नवा धंदा अनेक डॉक्टर्सनी सुरू केला आहे. या चाचण्या केल्यानंतर गरज नसतानाही आर्थिक फायदा मिळवण्यासाठी ऑपरेशन करण्याचे धक्कादायक प्रकार जवळजवळ 90% बड्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. या संदर्भातील माहिती ठाण्यातील ज्येष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर ढोणे यांनी सांगितलं की राज्यात जेव्हापासून खाजगी मेडिकल कॉलेजचं प्रमाण वाढलंय तेव्हापासून खाजगी रुग्णालयांची संख्याही वाढली आहे. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून पास झाल्यानंतर बहुतांश डॉक्टर्स वैद्यकीय सेवा न करता वैद्यकीय व्यवसायाचा धंदा म्हणून वापर करू लागले आहेत. अस्थिव्यंग तज्ज्ञाकडून MRIच्या नावाखाली अस्थि रुग्णांची फसवणूक केली जात आहे. कुणाला MRI करायला सांगणं, त्यामध्ये कमरेच्या MRIमध्ये गादी सरकलेली आहे असं दिसल्यामुळे रुग्णाला कंबर दुखणे हा त्रास होतो व त्याचे ऑपरेशन करणं आवश्यक आहे असं सर्रास तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णाला सांगितलं जातं. काही रुग्णांना जर ऑपरेशन केलं नाही तर तुमच्या दोन्ही पायातील ताकद कमी होईल व तुम्हाला लघवी संडाससुद्धा जमणार नाही अशी भीती घालण्यात येते. रुग्ण घाबरून MRIचं लांबलचक रिपोर्ट पाहून ऑपरेशनला तयार होतो. वास्तविक पाहता रुग्णांना ऑपरेशनची गरजच नसते, पण आपण स्वतः अनेक रुग्ण ऑपरेशनशिवाय बरं केले आहेत असं डॉक्टर ढोणे यांनी सांगितलेलं आहे. रुग्णांची फसवणूक टाळण्यासाठी आपण एक थेरपी संशोधित केलेली आहे. बिना ऑपरेशन कंबर दुखणे, योगासन, व्यायाम व ट्रॅक्शन व इंजेक्शन या अशा उपचाराने रुग्ण बरे केले जातात. हे कळव्यातील बाबासाहेब ढोणे रुग्णालयात केलेल्या संशोधनातून दाखवून दिलं आहे. या थेरपीतून कोणतीही शस्त्रक्रिया न करता गुडघेदुखी, कंबरदुखी, खुबादुखी केवळ इंजेक्शनच्या माध्यमातून कायमची दूर केली जाते असंही ढोणे यांनी सांगितलंय. मी डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे, निवृत्त वर्ग 1 अस्थिव्यंग उपचार तज्ज्ञ, सिव्हिल हॉस्पिटल ठाणे, उल्हासनगर, अलिबाग. मित्र हो, आज जे MRI कमरेचा MRI काढला जातो आणि त्याच्यामध्ये गादी बाहेर निघालेली आहे म्हणून ऑपरेशन सुचवलं जातं, ते योग्य नाही असं माझं म्हणणं आहे. आणि माझं म्हणणं हे आहे की शस्त्रक्रिया न करता आधी रुग्णाच्या वजन, व्यायाम आणि कमरेमध्ये इंजेक्शन देऊन आणि ट्रॅक्शन देऊन 90% कमरेचे रुग्ण बरे होतात. त्याचप्रमाणे गुडघा दुखण्याचे सुद्धा रुग्ण वजन कमी केलं, तुम्ही रोजच्या 50 बैठका मारल्या आणि गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिलं तर तुम्ही बरे व्हाल. खुब्याचं जर अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस असेल ते सुद्धा विदाऊट रिप्लेसमेंट बरं होते. आणि सर्जरीनंतर जर समजा दुखणं तुमचं जात नाही तर मग तुम्हाला खूप त्रास होईल, तुमचं काहीही करता येत नाही. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमधील मामा भांजे डोंगरावरील लँड जिहाद उघडकीस आणल्यानंतर आता वनविभागानेही कारवाईचा हातोडा उगारला आहे. दरम्यान वनविभागाने 8 दिवसांचा अल्टिमेट दिला असून अतिक्रमण न हटवल्यास अतिक्रमणाबाबत धडक कारवाई केली जाणार असल्याचे आदेशही काढण्यात आले आहेत. त्यामुळे लवकर येऊर येथील परिसर अतिक्रमण मुक्त होणार आहे. गेल्या 2 महिन्यांपासून मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे याबाबत पाठपुरावा करत असून अखेर प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर वनक्षेत्रातील मामा भांजे दर्ग्याच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण करण्यात आलं आहे. या ठिकाणी दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामं देखील करण्यात आली आहेत. याबाबत मनविसेने गेल्या 2 महिन्यांपासून कारवाईसाठी पाठपुरावा केल्यानंतर वनविभागाकडून दर्ग्याच्या अतिक्रमणाबाबत ट्रस्टचे अध्यक्ष मोहम्मद हारून शेख व सचिव नूर मोहम्मद मुजावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जून महिन्यात याबाबतची सुनावणीही घेण्यात आली, पण यामध्ये ट्रस्टने कोणतेही वैध पुरावे सादर केले नाहीत. यानंतर आता वनविभागाने 8 दिवसात वनजमिनीवरील अतिक्रमण मुक्त करावे असे आदेश पारित केले असून हजरत पीर मामू भांजे दर्गा ट्रस्टच्या वतीने हे अतिक्रमण स्वतःहून न हटवल्यास येऊर वनविभागाच्या वतीने अतिक्रमण हटवण्यात येईल. शिवाय याचा झालेला खर्चही ट्रस्टकडून वसूल केला जाणार आहे. तसेच कब्रस्तान अतिक्रमणाबाबत विविध कायद्याअंतर्गत बाबी तपासून स्वतंत्र निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे येऊरवरील अतिक्रमण आता आठवड्याभरात हटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे शहरातील अनेक स्मशानभूमी जुन्या झाल्या आहेत. त्यांच्या आजूबाजूला नागरी वस्ती वाढत असल्याने स्मशानभूमी स्थलांतरित कराव्यात, त्यातील धुराचा त्रास थांबावा अशा नागरिकांच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे येत आहेत. शिवाय नवीन स्मशानभूमीसाठी जागा मिळत नाही. सध्याच्या स्मशानभूमीत अनेक गैरसोयी असून अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा मिळण्याकरिता जुन्या झालेल्या सर्व स्मशानभूमीचे अद्ययावत पद्धतीने सुशोभीकरण करून त्यात गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या बसवल्या जाव्यात व संपूर्णपणे स्मशानभूमीचे नव्याने सुशोभीकरण व्हावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक प्रयत्नशील होते. ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाच्या ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमीच्या विकासासाठी राज्य सरकारकडे 50 कोटी निधीची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली असून त्यासाठी तितक्या निधीची तरतूद राज्य सरकारने केली आहे. निधी राज्य सरकारने मंजूर केल्याने आता स्मशानभूमीचे नूतनीकरण करून सुशोभीकरण करण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून याच महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे शहरातील येऊर गाव, रामबाग, माजीवाडा गाव, वाघबीळ, मोघरपाडा या 5 ठिकाणच्या स्मशानभूमीचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण व सुशोभीकरण केलं जाणार असून तेथे गॅस दाहिन्या बसवल्या जाणार आहेत व त्यासाठी राज्य सरकारने 50 कोटींची तरतूद केली आहे, असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. स्वतंत्र जागा उपलब्ध असेल. अशा हवेशीर व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या स्मशानभूमींची निर्मिती झाल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल असा विश्वास वाटतो. माझ्या मतदारसंघाला मी माझं विस्तारित कुटुंबच समजतो. म्हणूनच माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना ही सुविधा सुलभपणे पुरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या ढोकाळी येथील शरदचंद्र पवार मिनी संकुलनाची पाहणी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केली. खेळाडूंच्या अडचणी प्राधान्याने दूर करून या क्रीडा संकुलनाचा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांसाठी जास्तीत जास्त वापर करावा असे निर्देश बांगर यांनी दिलेत. या क्रीडा संकुलनातील दुरुस्ती व परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केला आहे. त्यावर निर्णय घेण्यापूर्वी आयुक्त बांगर यांनी क्रीडा संकुलनाच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला. सन 2014 मध्ये लोकार्पण झालेल्या या क्रीडा संकुलनात बॅडमिंटन, क्रिकेट, व्हॉलीबॉल,
टेनिस, टेबल टेनिस, कॅरम आणि बुद्धिबळ हे खेळ खेळण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. या भेटीदरम्यान बॅडमिंटन आणि क्रिकेटचा सराव आयुक्त बांगर यांनी पाहिला. तसेच बॅडमिंटनच्या प्रशिक्षकांशी संवाद देखील साधला. बॅडमिंटन हॉलमध्ये अजूनही काही प्रमाणात गळती होत आहे. बॅडमिंटन कोर्टचे फ्लोरिंग असमान झाले असून त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. हवा खेळती राहण्यासाठी त्या हॉलच्या क्षमतेचा विचार करून एक्झॉस्ट फॅन बसवणे, हॉलची प्रकाश क्षमता वाढवणे, तसेच प्रेक्षक गॅलरीत बसण्यात आलेल्या काचांची सुरक्षा वाढवणे या गोष्टी योग्य पद्धतीने मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या आहेत. तसेच क्रीडा संकुलनातील अंतर्भागात भिंतींवर लावण्यात आलेले टाईल्स मोठ्या प्रमाणावरती निखळले आहेत. मोठ्या काचा पडू लागल्या आहेत. तसेच गळतीमुळे काही ठिकाणी फॉल सिलिंगचेही नुकसान झालं आहे. पारदर्शक छतासाठी बसवण्यात आलेले पत्रेही जीर्ण झाले आहेत, म्हणून गळती होते असं म्हणणं क्रीडा संकुल व्यवस्थापनाने मांडलं. त्या पत्र्यांची क्षमता तपासून पाहून आवश्यकता भासल्यास पूर्ण पत्रे बदलावेत आणि आवश्यक त्या दुरुस्ती करून घ्याव्यात असं आयुक्त बांगर म्हणालेत. ही कामं दोषता निवारण कालावधीमध्ये असल्यास ती संबंधित कंत्राटदारांकडून करून घ्यावीत असंही बांगर यांनी स्पष्ट केलं आहे. कोकण मराठी साहित्य परिषद अर्थातच कोमस सापळचे जिल्हा साहित्य संमेलन यंदा रविवारी 30 जुलै 2023 रोजी ठाणे येथील आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरुकुल, शारदा एज्युकेशन ट्रस्ट, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, अभिवाचन इत्यादी सत्रातून ठाणेकरांना साहित्यिक मेजवानी मिळणार आहे. सोमवारी 17 जुलै रोजी ठाणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कोमसापचे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळा कांदळकर यांनी याबाबत माहिती दिली. कोकण मराठी साहित्य परिषद गेल्या 3 दशकांपासून मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहे. कोमसापकडून दरवर्षी भरवण्यात येणारे जिल्हा साहित्य संमेलन यंदा ठाणे येथील आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयात सकाळी 9:30 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्ये संपन्न होणार आहे. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी असणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक व कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची या संमेलनाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याबाबत कोमसापचे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळा कांदळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती दिली. या साहित्य संमेलनातून आजचे साहित्य संवेदन टिपणारी आणि लिहित्या हातांना अभिव्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी सत्रे येथे होणार आहेत. या पत्रकार परिषदेत शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठोसे, कोमसापचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर प्रदीप ढवळ, स्वागताध्यक्ष सुनील चौधरी, जिल्हाध्यक्ष बाळा कांदळकर यांच्यासह कोमसापचे अन्य पदाधिकारी येथे उपस्थित होते. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 30 तारखेला होणाऱ्या ह्या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमचे मित्र सुनील चौधरी, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळा कांदळकर आणि आमची सगळी टीम. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने या एकदिवसीय शिबिरामध्ये परिसंवाद आम्ही जो ठेवलेला आहे की समाज माध्यमावर प्रसारित होणारे साहित्य आणि त्याची प्रगल्भता हा एक विषय अतिशय ज्वलंत असणारा विषय आहे. आणि म्हणून या सगळ्या ज्वलंत विषयावरती बोलण्यासाठी म्हणून अतुल कुलकर्णी, श्रीकांत बोजेवार, विवेक गिरीधारी, नंदकुमार शिंदे अशी मातब्बर मंडळी या परिसंवादामध्ये सहभाग होणार आहे. आज या सगळ्या परिसंवाद असेल किंवा काव्य संमेलन असेल, या सगळ्यांमध्ये नवोदित जे आमचे ठाणे जिल्ह्यातले सगळे आहेत साहित्यिक आहे त्यांच्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून राजन गवस हे जे ज्येष्ठ कादंबरीकार, कथाकार हे त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. मी तुम्हा सगळ्यांना या आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने अशी विनंती करीन की शेवटी साहित्यिकाच्या काही मर्यादा असतात आणि साहित्य हे समाजाचं एक महत्त्वाचा आरसा आपण समजतो की ज्या साहित्यामधनं आज समाज कसा उभा आहे, समाज कसा घडला जातो आणि पुढच्या तरुण पिढीवरती जर संस्कार करायचे असतील तर अशा प्रकारची साहित्य संमेलनं की ज्या संमेलनातनं तरुणांना या इथे जास्तीत जास्त वाव दिला जाणार आहे. आणि म्हणून या साहित्य संमेलनामध्ये तुम्हाला एक प्रामुख्याने दिसेल की जास्तीत जास्त युवकांचा सहभाग यामध्ये असतील आणि या सगळ्या युवकांना मग कविते सादरीकरण असेल, त्यांचं स्वतःचं प्रकट वाचन असेल किंवा परिसंवादामध्ये सहभाग असतील, अशा अनेक उपक्रमांना
या साहित्य संमेलनाची आम्ही सगळी तयारी केलेली आहे. आपण पत्रकार बंधू आणि भगिनीने जास्तीत जास्त या परिसंवादाला किंवा या सगळ्या एकूणच कार्यक्रमाला प्रसिद्धी द्याल आणि ठाणे शहरातले जे नवे नवे साहित्यिक आहेत, ज्यांना काहीतरी करावं असं वाटतं, त्यांना नक्की या व्यासपीठापर्यंत ते कसे येतील याचा आपण प्रसिद्धी द्याल, एवढीच फक्त नम्र विनंती आपल्या सगळ्या पत्रकारांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. रोजी या ठाणे नगरीत कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या वतीनं एक दिवसाही जिल्हा साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे. यात परिसंवाद, खुलं निबंधकांचं कवी संमेलन, खुले कवी संमेलन आणि अनेक कवी वाढल्यामुळे त्यांचं एक कवी संमेलन आणि एक अभिवाचन कट्टा, त्यात जवळजवळ 20 लोक अभिवाचन सादर करतील आणि सर्व समावेशक असं हे साहित्य संमेलन असणार आहे. यात अनेक ठाणेकर सहभागी होताना दिसत आहेत. अनेक नवोदितांच्या कलागुणांना वाव मिळाला, व्यासपीठ निर्माण व्हावं, त्यांना व्यासपीठ मिळावं हा मुख्य उद्देश आहे. आणि साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक आम्ही बहर नावाची स्मरणिका प्रकाशित करतो आहे. त्यात अनेक चांगले विषय मांडण्यात आलेले आहेत आणि या साहित्य संमेलनासाठी अनेक इच्छुकांनी आपली येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि हे खुलं संमेलन असल्यामुळे आम्ही विनंती करतो की सर्व साहित्यिक रसिक वाचकांनी या साहित्य संमेलनाकडे जरूर वळावं. त्यामुळे कुठेतरी एका साहित्याला नवप्रेरणा मिळण्याची शक्यता असते. येत्या 30 जुलैला एक दिवसीय कोकण मराठी साहित्य परिषदेचं जिल्हास्तरीय साहित्य संमेलन ठाणे येथे आयोजित केलेलं आहे. अनेक मान्यवर साहित्यिक, कवी, लेखक यांची उपस्थिती लाभणार इथे. महाराष्ट्रभरातून अनेक कवी, नवोदित कवी, कवयित्री यांनी ते सहभाग घेण्याचं त्यांनी इच्छा प्रकट केली. तर 500-1000 कवींचं इथे पाठपुरा होतो आहे. पण त्यापैकी ठराविक जवळजवळ 80 ते 100 कवींना इथे वेगवेगळ्या दालनामध्ये दिवसभरात इथे संधी दिली जाणार आहे. मान्यवर राजन देवळचे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. आदरणीय प्रदीप ढवळकर या पूर्ण या कार्यक्रमाचे आणि कोमसापाचे अध्यक्ष असल्यामुळे सर्वची जबाबदारी ते पार पाडत आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला सुद्धा आणि जिल्हा शाखेचे अध्यक्ष राजन बाळ कांदळगावकर, सुनील बडगुजरजी आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्या सहयोगाने ही नवीन साहित्य घडवणे व त्याचा प्रसार करणे, प्रचार करणे व या साहित्यिकांचं एक माणसाचं जगण्याचं एक वेगळं अंग आहे. त्यामध्ये साहित्याचा महत्त्वाचा वाटा आहे. कवी, मन, कला, क्रीडा क्षेत्र यातला एक अंग, त्याची जबाबदारी आम्ही पुढे घेऊन नागरिकांना त्याची सुविधा करून द्यायचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.